जीवरक्षक दीपक सदाफळे यांना त्यांच्या सत्कर्मातून पुण्य निश्चितच मिळते, परंतु दुसऱ्याला मदत करण्याआधी स्वतःच्या जीवाचे पण रक्षण करा, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी वाघागळ येथे आयोजित महसूल पंधरवडा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात बोलताना केले। बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर अशा 2 तालुक्यातून ही कार्यशाळा आयोजित केली होती। रविवारी बार्शी टाकळी तालुक्यातील वाघागळ येथे महसूल पंधरवडा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संदीप पवार हे होते। बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे, मूर्तिजापूरच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांची प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली। यावेळी संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन करत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले। रात्र असो, दिवस असो, सकाळ असो, महसूल प्रशासनाचा व्यक्ती तो ठीक आहे, काय असेल ते घेऊन ये, जेवढे कागद असेल ते घेऊन ये, तुझ्या मुलाचं ऑपरेशन आहे, तुझ्या बायकोचं ऑपरेशन आहे, हे तुझं नाव अपडेट काय करायचं करून घे, हे घेऊन जा, त्याला योजनेचा लाभ मिळतो। ह्या अनेक गोष्टी आहेत। ह्या अनेक गोष्टी करताना जे सत्कर्म दीपक सदाफळे करतात, जे सत्कर्म हे माझ्यासमोर बसलेले हे सगळे तरुण करतात, तुम्ही पण तरुणच आहे माझ्या दृष्टीने, ठीक आहे, तर हे सत्कर्म सुद्धा तुम्ही करताय। या प्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले की दीपक सदाफळे यांचे कार्य अतिशय प्रशंसनीय असून कौतुकास्पद आहे। ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करतात। त्यांच्या टीमची मोठी मेहनत असते। आम्ही अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधतो, त्यावेळी सदाफळे प्रशासनाने सांगण्याच्या आधीच प्रशासनाची वाट न पाहता त्यांच्या कार्याला सुरुवात करतात आणि ते काम पत्ते करून दाखवतात। त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे। ते आपल्या जीवनात असे सत्कर्म करीत असल्यामुळे त्यांना पुण्याची शिदोरी निश्चितच मिळते, अशी कौतुकाची थाप उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी त्यांच्या पाठीवर दिली। तहसीलदार राजेश वझिरे, तहसीलदार शिल्पा बोबळे आदी मान्यवर मंडळींनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामसेविका, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।